महेंद्र दळवी यांच्यानंतर शेकापच्या भरत गोगावलेंवर कॅश बॉम्ब. शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ समोर, तर चित्रलेखा पाटलांचे सगळे आरोप भरत गोगावलेंनी फेटाळले. आमदार महेंद्र दळवी, अंबादास दानवे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. दाखवलेल्या व्हिडिओच्या 8 दिवसात पुरावे देण्यासाठी नोटीस, मॉर्फ केलेले व्हिडिओ दाखवल्याचा दळवींचा दावा. बिबट्याची वेशभूषा करून आमदार शरद सोनवणे विधान भवन परिसरात बिबट्याच्या प्रश्नांवर लक्ष देण्याच्या मागणीसाठी केलं अभिनव आंदोलन. रेस्क्यू सेंटर उभारण्याची मागणी. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे निवडणुकीबाबत संभ्रम. निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा, काँग्रेस आमदार नाना पटोले यांची मागणी. तर पदावरून काढण्याचा अधिकार सभागृहाला नाही, विधानसभा अध्यक्षांची माहिती. पडळकर आणि आव्हाडांच्या समर्थकांमध्ये विधानभवन परिसरात राडा झाल्याचं प्रकरण. ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुखांना तुरुंगवासाची शिफारस. विधिमंडळ शिस्तपालन समितीच्या गोपनीय अहवालातील तपशील. सूत्रांची माहिती. विधानसभेच्या पायऱ्यांवरील आंदोलनावरून विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव. विरोधी पक्षनेताच नसल्यामुळे जबाबदारी कुणी घ्यावी यावरून संभ्रम असल्याची माहिती. विधानसभेतील आसन व्यवस्थेवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद. दोन्ही पक्षांचे काही सिनियर आमदार मागे बसत असल्यानं वाद. सेनेचे आमदार अध्यक्षांच्या दालनात. नागपूरच्या नागरी वस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद. डाच मारल्यानंतर 10 ते 12 फूट उंचीवरून कोसळला बिबट्या. पुण्यातील हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा नातेवाईकांचा आरोप. रुग्णालयाबाहेर मारला ठिय्या. सरकारच्या योजनांमुळे एसटी महामंडळ अनेक वर्षापासून तोट्यात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं विधान परिषदेत माहिती. तर 2047 सर्व बसेस इलेक्ट्रिक होणार असल्याचं निवेदन.